हरिः ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। नारायणं सुरगुरुं जगदेकनाथं भक्तप्रियं सकललोकनमस्कृतं च त्रैगुण्यवर्जितमजं विभुमाद्यमीशं वन्दे भवग्नम् अमरसुरसिद्धवन्द्यं हयग्रीव हयग्रीव हयग्रीवेति यो स्मरेत् तस्य निस्सरति वाणि जह्नुकन्या प्रवाहवत्। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयम् उदीरयेत्। बुद्धिर्बलं यशोधैर्यं निर्भयत्वम् अरोगता अजाड्यं वाक्पटुत्वं च हनुमस्मरणात् भवेत्। आपादमौलिपर्यन्तं गुरूणाम् आकृतिं स्मरेत् तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति च मनोरथाः। सर्वगुरुभ्यो नमः। मध्वगुरुभ्यो नमः। श्री देवेन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री सुधीन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री संयमीन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमो नमः। नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता. आम्ही महाभारतांतो कच देवयानीले वृत्तांतपळून आता ययाती आणि देवयानीले काणी पळयतर शिलीची शर्मिष्ठेन देवयानीक दासी जवचे मागिरी शर्मिष्ठेन आणि देवयानीन मनविहार आयल तेन्ना ययाती राय थंय येता. ययातेल बोटो देवयानी उरलो न्हू तूं म्हाका वारडिकोन घेवका तूं मेल हाता धरलेल न्हू तशें तूंच मेगेल बाम्मण आनी म्हण ताका वलसा न्हू ती वारडीक करून घेता. देवयानीक ययातेल निमती संतान प्राप्ती जाता. हांगा शर्मिष्ठा ययातीलेगी म्हाका वारडीक करून घेतवे म्हूण निमगिता. हांगा ते आमी कालच्या दिसा काणी पळयला. शर्मिष्ठा ययातील निमती गर्भवती जाल्ली 9 म्हयने जाल्ले कुळ्ळे एक चल्ल्या चेडूं तिका जाल्ले हे परे पळयला आमी. हांगा देवयानी कसं करता. श्रुत्वा कुमारं जातं तु देवयानी शुचिस्मिता चिंतयामास दुःखार्था शर्मिष्ठां प्रति भारत. अभिगम्य च शर्मिष्ठां देवयानी अब्रवीदिदं किमिदं रचिनं शुभ्रू कृतं वै कामलुब्धया. शर्मिष्ठेक चल्ल्या चेडूं जाल्ला म्हूण कोणाक कळ्ळें. देवयानीक कळ्ळें. तिका कशें जाल्लें इका चल्ल्या चेडूं कोणाल निमती जाल्लें कसं करता असल पुरे आलोचन तिका येयली. कोणाल ओटो वारडीक जाल्ली इका म्हणून जाल्यार तिका ल्हान सांगला न्हय शर्मिष्ठेक ययातीक सांगला ना केन्ना जाल्यार शर्मिष्ठेल विशय वचानच तिका मर्यादेर पळोवका शिवाय तिगेल ओटो तूं वारडीक करून घेवचे विशीं आलोचना करूनच म्हणला जाल्यार हिक एक नमने मनान तूं संदेह येता संशय येता. तिका दुःखय जाता. शर्मिष्ठेला वचून निमगिता हे चांग चलये काम तुका कामा पिपास आशिल्लें म्हळ्यार तुका एक चल्ल लोट वारडीक जेवका म्हूण आशिल्लें समागमाची इच्छा आशिल्ले तशें जाल्यार खंयची कोणाल की ओटो असल पापकार्य करचें तुवें म्हूण म्हणटा शर्मिष्ठ सांगता की ना देवयानी कसं की देवाले इच्छ कितकी खंयची एक दैव योगान वेद पारंगत जावन आशिल्ले महातपस्वी जावन आशिल्ले धर्मनिश्ठ जावन आशिल्ले एक महर्षी मिगेले एक ऋषी म्हणटा ते ऋषी मिगेले रमणे आयिल्ली. तांकां आदरपूर्वक सत्कार केल्ले मिगेले सेवेन तांकां तृप्ती जाल्ली. म्हणटना तुका कसलें बरं जाय म्हणटना हांव म्हणलें म्हाका एक संतान आशेस जाल्यार हांव धर्मच्यूत जेवचें नज धर्म चुकली म्हणून गांवच्या जनान पळय सांगू नज त्या रितीर मिगेले ते आकांक्षे आशी तूं पळय सोन दितवे म्हूण. तशें तांणी मिगेल वयर अनुग्रह केल्ले म्हाका हें चेडूं जाल्लें तशें जावन तूं कसलें आलोचना करूं नाका. म्हाका शरिराचे कामेचे आशिल्ले तशें जावन हांव कसं की वायट वाटेचें मुखार ह्या पळय तूं लेखून पापकार्य हांव करनी. एक श्रेष्ठ ऋषी निमती म्हाका हें चेडूं जाल्ला ह्या उतर मिगेल सत्याची म्हूण म्हणटना देवयानीक महर्षी निमते एक ऋषी येयलो म्हूण म्हणलेलें निमती देवयानीक कोप पुरे केल्लो. इतेका म्हळ्यार तिका तिची एक ब्राह्मण आली धू जाल्लेली दिकून तिका खंयचेय एक महर्शील विशयान तूं संशय ना आशिल्लो. इतेका म्हळ्यार धर्माक अविहित काम केन्नाय तांणी केल्लेलें ना कोणें ब्राह्मणांनी म्हळ्यार ऋषी मुनीन. तेन्ना ती जालें तितलें मोवाळ जावन निमगीत दोळ शर्मिष्ठेक ಸ್ವಲ್ಪ तूं लज्जी नाशिल्लें तुका हें काम कसलें केल्लें अशी तशें म्हणलेली. आतां भारी
मावाळ उतरार तिगेल्या निमकित देवयानी ते ऋषी कोण तागेले कुलक उतर कसले ते तूं सांगता आशिल्लें निमक आशिल्लें तें म्हाका सांग म्हणून तेदन ती सांगता पळय तो सुर्याल पशी तेजस्वी जावन आशिल्लो म्हणटना तागेल सेव मात राव केल्ली ताणें बरं निमगी म्हणटना हांव एक बरं निमगेले शिवाय ताजे पशी चड हांव तागेला उरलय न्ही कित्याक म्हळ्यार म्हाका धैर्य जायनी तागेलें तोंड पळयतना तपस्वेल विशय तुका गोतच न्हय कितली मौन जावन आमी सेव करताची त्याची लायक कशी बाई तांक आमी कसले एकाएक उलयले म्हळ्यार तांकां गोपयल जाता आनी श्राप न दिवचे म्हूण म्हणटा बाई महर्शेल विशयांत कसले कोपचें काम करूनच आमी तूं सांगिल पुरय बद्दची म्हूण जाल्यार यो चेडू श्रेश्ठ ब्राह्मणाल निमती जल्ला म्हूण जाल्यार म्हाका कसले कोप ना शर्मिश्टे म्हूण म्हणटा कडेन री देवयानीक समाधान जाल्लें दोनी सखी ಸ್ವಲ್ಪ वेळ ತನ್ನಿ ಸ್ನೇಹಿತನು ದೊಗ್ಜನೆ ಸ್ವಲ್ಪ वेळ ಬೈಸುನು ಚಂಗಾಯಿ ತಂಗೆಲೆ पंचादीक सकट जल्ली मागीर ತಂಗೆले घरा चमकलीतनी शर्मिश्टेने पळय ऋषी आयला म्हूण म्हणलें लेक विशय सांगले ताणें मिगेल वयर अनुग्रह केला म्हूण सांगले शिवाय ब्राह्मण म्हूण म्हणिना तिणें ऋषी म्हणलें तिगेल मनांत कसं म्हळ्यार हांव फट्टी मारनी हांव सत्य सांगतारस म्हणटा फट्टी मारनी ही तेका म्हूण म्हळ्यार राजर्षी तो कोण ययाती तशी तिणें ऋषी म्हूण म्हणलेलें जाल्यार देवयानी कसं लेखता खंयचे एक ब्राह्मणाल निमिती हिक्का चेडू जल्ला म्हूण सांगून तीन लेखला जाल्यार शर्मिश्टेल मना मस्त तृप्ती कसले म्हळ्यार राजर्षी हांव ऋषी म्हणलेलें देखून कसले चुकी ना म्हूण सांगून कालक्रमान देवयानीक 2 चेडूं जल्लीची यदू तुर्वसु शर्मिश्टेक 3 चेडूं जल्लीची सुर्वेच्यो तो द्रुह्यो मागीर अनु आनी पुरु 3 चेडूं जल्लीची एक दिवस ययातीनी देवयानी भोंवतर आशिल्लीची अशोकवनांत तांगेले मस्त दूर थंय चमकून चमकलीतनी आनी एक रुक्का पंदा बसलीची थंय 3 चेल्ल्या चेडूं खेळतर आशिल्लीची तांणी ते चेल्ल्या चेडूं नमेची देवयानी निद्दोळपणीनी जाल्यार कोणालकी एक नवे जाग्यार येवन खेळटन ते चेडू मनांत एक चिंत आसता पळय जेवो आमगेल जाग न्हय दुसरेलो म्हणून एका तांणी अनकम्फर्टेबल फील करताची तशें कसलें ना तांणी सहज जावन तांगेले जागो म्हूण सांगून तांणी आरामेर तांगेले घरा खेळ्ळ्या बरी खेळतर आसाची तेदना पळयतन चेडूय भारी चंद देवतेंगेल चेडूं की म्हणले कुका तितले चंद देवयानी भारी आश्चर्य जालें की राया निमगीत किती राया हें चेडूं कोण पळयतना देवतेंगेल चेडूशी आसाची मात्र रूप आनी देहकांती तुगेली आस कसली हें म्हूण म्हणटा तें बायल मनशांक एक सहज संशय म्हूण आसता हिक पळोवच्याक भारी कांतीयुत शरीर न्ही जावन देवतेंगेल चेडूंशी जाल्यार सारकें येयातील आस म्हणटना यातल्या सांगती तुगेले सारकेंच तांकां म्हण आनी चेडवाला वचून निमगिता किं नामधेयं वंशोभः पुत्रकाः कश्च वः पिता प्रभृतमे यथातथ्यं श्रोतुमिच्छामि ते अहम चेडवानो किं नामधेयं तुमगेल नांव कसलें वंशोभः तुमगेल वंश कसलें पुत्रकाः कश्च तुमी कोणाले चेडूं पिता वः तुमगेल आन खैस पुरे म्हाका सांगता बाय यथातथ्यम कसल विशय आसा तेच विशय चेडू केन्ना पट्टी मारनाची तीन वापास यथातथ्यम म्हणून सांगता म्हणून ना चेडू हांव पट्टी मारनू गोत ना तशी कोण म्हणून म्हाका यथावत सांगता बाय आम आयकूका म्हूण लेखला म्हणून तांणी कडेरी आतां बोट दाखयताच की अशें करून कोणाक येयातीक तो पळय तो आमगेलो आनू शर्मिश्ट आमगेलो अम्मा म्हूण सांगून येयाती लागीं धांवन येताच खंय देवयान लागींच न्हय यो राय ते चेडूवांक मोगू करना ते चेडूवांक बारी लज्जी जाल्ली कसलें केन्नाय मोगूरचें आनू आजी गुर्तून नातल्या बरी करतना म्हूण सांगून रोण 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 चमकलीत तांणी कडेरी देवयानी चेडू हिक्का देवयानीक येयातील वयरी तितले सलगी आशिल्ले पळोवन सिदा येवन अन्ना अन्ना म्हूण येवका जाल्यार ताण न्हू तो बशिल्ले हे पळय पळय देवयानी पुरे कळ्ळें सीदा त्या चेडवाल मागशी चमकली शर्मिश्टेला वचून झोरान बिश्टान सांगतरस मिगेल दास ही तूं म्हाकाची तूं ढोंगी केल्ली वे तुगेल विशयान विंगड कसलें सांगू ना तूं आसुरा स्त्री न्हय आसुरी धर्मूची तुगेल धर्म न्हय म्हणून तुका धर्मा विशयांत कसले भंय आसवे कोणालो बामण ताका तुगेल बामण म्हूण लेखून घेत तूं मागीर तुका मिगेल भंय खंय देखून
असं एक अनुचित वर्तन तू मिगेला केलं मे म्हणून म्हणताना ती सांगते का शर्मिष्ठा देवयानी तू कसले कोप्पू नका हांव ते दीस तुगेल्या कसले फट्टी मारनी हांव ऋषी म्हणून मात्र म्हणलेले वय नमे यात राजर्षी नमे हांव आनी म्हाका आसुरी स्त्री म्हणून का आसुरी येवन तूं आसुर रायाले दू जावनासच्या पुरो जाल्यार तसल बुद्धी न्ही म्हाका ना हांव धर्म मार्गारी चलतली मिगेला आनी धर्म मार्गारी चलतलो ताजे खातीर तुगेले दासी जावन म्हाका अन्नान पेटयलेले थंयक थंय म्हाका शुक्राचार्य गुरू नाका जे नाका म्हणून अन्नान सोडीत आशिल्ले मिगेल वयर मोग आशिल्ले जाल्यार धर्म मार्ग मिगेला अन्नान सोणी तशें चावन हांवय धर्म मार्गार येस तूं कसले बिव का म्हणना तूं रायाक बामूण जावन तूं स्विकार करीत की तुगेल सखी जावन आसतना तुगेले सेवकी जावन आमी येतना आमगेले वयर राया अधिकार आसता म्हणटना हांव तेचे रायाले बायल जाली कसो चुकेस अन्य कसं म्हळ्यार तूं ब्राह्मणी हांव आसुरी कन्या आसुरी क्षत्रीय कन्या म्हणटना आनी चुकीना कसले म्हळ्यार एक रायान कितले जन स्त्रियांक वरडिकोन घेवता म्हूण सांगून आसा तशी तूं म्हाका पूज्य तूं ब्राह्मणी मिगेल गुरुली धुव म्हणटना तुका कितली मर्यादा दिवं हांव तितली दिता खंयचे विशया चुक्क न्ही तुकाय देव समान जावन नाशिल्लो तुगेलो बामूण म्हाकाय तसले री श्रेश्ठू नव्हतो ताणें मिगेल्ले अपेक्षा करतना हांव जायना म्हणून म्हणची कशी म्हणून म्हणटाना देवयानीक वय लॉजीक कस उलयलो उतरांत तिणें सम सांगला पॉयंट टू पॉयंट कोर्टांत प्रूव केल्ल्या वणके म्हणटना देवयानीन कसं उलोवचें तिका उलोवचें जायना त्या वेळाक ययाती हळूची भितर कसं जाता पळया म्हणून शर्मिष्ठेला रमणी भितर येयला देवयानी अंगुश्टे दुखून कोपयले कळवे कडेरी रायाला सांगता तूं महा अपराध केला आनी तुगेलो ओटाव एक घडी रब्बना म्हूण सांगून वतना ययाती देवयानील मागशी धांवतके कोप्पूनक मिगेल वयरी म्हणून जाल्यार देवयानी एक उत्तर उरलें ना रायाल्या गी तुटू येतरस तुगेले दोळ कोपान तांबडी जाल्यार दळ उदा देंवतरस सीदा शुक्राचार्याला चमकली आनी रडली ययाती येवन शुक्राचार्याक नमस्कार घालून रबलो शुक्राचार्यान निमगिले कसल्याक तूं रडता गो म्हूण तेदन ती सांगता आना हांगा अधर्म गेलवले पुरे नीच जनाची श्रेष्ठ जल्लीचे ना सत्पुरुष कोणीय नांचे म्हूण लेखी मिगेल दुख्ख कसं म्हूण तुगेल्या कसं सांगचें पण हें यातीन मिगेल दासी जावन आशिल्ले शर्मिश्टेक वरडिकोन घेवन तीन चेडूं जल्ल्याचे अक्का आना इक्क तीन चेडूं जल्ल्याचे मिगेल बामणाल निमिती म्हाका पळय दोनी चेडूं आजी चेडवान तूं शर्मिश्ट मिगेला पशी चेड म्हूण जल्ली न्हय राय पळय याती बारी धर्मिष्ट म्हूण तूं म्हाका हागेलोट वरडिकोन दिलेलें न्हय हक्का लोकांत तूं मर्यादेर चलचें म्हळ्यार कशें म्हणून गोत्तसवे पळय आना मिगेले सखी खंयची म्हाका कळना नाशी सखी वेती मिगेल सेवकी म्हाका कळना नाशी तिगेल मागशें चमकला तिका 3 जन चेडूं हागेल न्ही जल्ला म्हळ्यार म्हाका 2 जन जल्लेली म्हळ्यार मिगेला पयशी चड वेळ तिगेल ओट तो काडता वय म्हणटना शुक्राचार्य तांकां कशी म्हूण म्हळ्यार शुक्राचार्यान तांगेल दुवेन रडल्यार पळोवचें जायना आतां शुक्राचार्य जोर कोपयले दुवेल दुख्ख पळोवन बेजार विजरले रायान कसले सांगिल्ले आयकूचे तांकां ताळमेन आजले ययाती कसं की सांगू वतरस हान्नी राया शाप दिवन सोडले तूं धर्मिष्ट म्हूण लेखिले तुगेले एक इच्छा तृप्ती खातीर तूं अधर्म केला न्हय तूं आजी मंथारच्या तुका स्त्रियाल ओटो सुख बुकू का म्हळ्यार तुगेले वृद्धाप्या निमती बाद जावो म्हूण तो सांगतरस जाल्यार तो ययात सांगता की पळय तुमी आचार्य म्हणटना तुमकां धर्म म्हळ्यार कसो म्हणून गोत्त सुका म्हाका व्रता शापाक पडचे तशें तुमी कोरनुकाचे म्हाका शर्मिश्टेन याचन केल्लेलें मिगेलेक हांव राय जावन आसतनाची एक वचन घेतिलें कसं म्हळ्यार कोणेय मिगेलें याचन केल्यार हांव तांकां ना म्हूण म्हणा म्हूण तीण मिगेले बामूण जावका म्हूण याचन केल्लें ताजे खातीर ताजे ओटो म्हाका तुगेल निमती चेडूं जावकाची म्हूण याचन केल्लें देखून तिका हांव तिगेल ओट रबका जाल्ले शिवाय म्हाका तिगेले वयर कसले वायट दृश्टी कामना सकट नाशिल्ले म्हूण म्हणटरस तुका गोतस शुक्राचार्यनो तुमकां गोतस रतुंबई याचमानाय न ददाति पुमान् रतुं भ्रूणहेत्युच्यते ब्रह्मन् स इह ब्रह्मवादिभिः
ऋतुस्नान कोरन इले स्त्रीले एक आकांक्षिक आशेक कोण मन्नण दिनचकी ते पुरुषाक भ्रूणहत्ये केला करचे पाप जत्ता म्हूण म्हणटाच पळय. आनी एक कसं म्हूण म्हळ्यार रतिसुखाक योग्य जालेली स्त्री रहस्यार येवन एक पुरुषाला याचन करता म्हूण जाल्यार तिरस्कार करतलो भ्रूणहत्या पातकीक समान म्हूण म्हणटाची. ह्या कारणान हांव शर्मिश्ठेली याचना पूर्ण केल्या. हें आत्ताचे लोकांक समजलेली नीती नाही. ही पुळ्ळे रायांक न्ही समजलेली नीती. आतां कोण याचन केल्यार तांगेली ओट वचूं का म्हूण म्हळ्यार ओटोची अधर्म चड जातलो लोकांचो जाल्यार हांगा रायाक तो सांगतकय तूं सांगिल पुरे बदची जाल्यार तुका हांव सुरवेक म्हणलेलें न्हय मिगेल धुवेक सोण तूं विंगडाल वयर दृश्टी घालूं नज म्हणून तूं मिगे लागीं निमक आशिल्लें न्हय हांव तिका तीन सांगेली याचना पूर्ण कोरये तुवें म्हणून. आतां नाका जाल्लें केला तुवें आनी ताका धर्म म्हूण सांगून धर्माचे कलर घालूं वचूं नका. ते धर्म म्हूण जायना म्हूण सांगतना येयातीक मागीर उरलच कसलें ना. शुक्राच्या ह्या शाप लागलेच की एकदम मंतार जालो पश्चाताप जाल्ले शुक्राचार्याले प्रार्थना केले पळय म्हाका आनिकी मिगेले यवनाचे सुखान तृप्ती जायनी देवया निलवट हांव आनिकी मस्त वर्ष पर्यंत सुखारा सुखा म्हूण लिखिलें. आतां म्हाका असलें मंतारपण दिलां तूं कसो करचें म्हणून. तेदना तो सांगता शाप घेवच्याक जायना वापस घेवचें जायना. हांव कसलें पट्टी मारलें मिगेल शाप जत्ताचे जाता. तूं पळय आतां मंतार जाला कडेन दी. तेदना म्हणटा मिगेल खातीर न्ही देवया नील खातीर म्हणटा न्हय. शुक्राचार्य ಸ್ವಲ್ಪ वेळ आलोचना करताची देवया नील तोंड तांगेले एद्रा येता ओ मिगेले आतां हाका शाप दिले म्हळ्यार मिगेले धुवेक आमे शाप दिल्ल्या बरी जाल न्हय म्हूण सांगून तो येयातीक सांगतकय जायत तुगेलें हें मंतारपण कोणीय घेतावे पळय तांगेले तूं यवन घेवयेत म्हूण कळ्ळें दी. येयाती म्हणटकय असो इतली पुणी तुमी अनुग्रह केलो न्हय विंगड कोणालागी निमगूचे जेतवे हांव मिगेल चेडू बालांत कोण मिगेले वृद्धाप्य घेता म्हाका कोण तांगेले यमन दिता तांकांची हांव राज्य कोश पुरे दिता. हाका तुमी कसले अड्डे येवचना जेता तास्त म्हूण अनुग्रह कोरका तोच धर्मात्म म्हूण लोक प्रसिद्ध जाता म्हूण म्हणटारा. तो शुक्राचार्य सांगता कसलें ना महाराजा म्हाका स्मरण करी आनी तूं तुगे वृद्धाप्य कोणा जाय जाल्यार तांकां दी आनी तुगेले इच्छे प्रकार कोण तुका मुखार सुनू तागेले यमन दितकी ताकाची तुगेले राज्य कोश पुरे वचून पवो तो रायाल उत्तराधिकारी जावन बारीक आदर्श जावन वंचू तो म्हूण सांगून तो सांगता. आतां येयाती वृद्धाप्य आयली न्हय ताका तो तागेले पट्टणाक गून चमकलो. एक दिसू यदू म्हणलेले पुत्ताक ताणें आपयलें. यदू म्हळ्यार यदू आनी तुर्व सुदैमया नील चेडू सांगता पळय तुगेले आज्याल शापान म्हाका हें मंतारपण येयलां मिगेले म्हाका पळय सम चमकुचें जायना हाता बड्ड दोरका जाता मिगेले आंग पुरे मीरपूण गेला चर्माक केस पुरे पिकून गेला जाल्यार तूं गोतसवे चेडा हांव आनिकी यमना रासूक आशिल्लो शापा निमतेशी जाला मिगेल कसं की आशे पुरे परिपूर्ण जाल्लेलें ना. तशी तूं म्हाका आशे परिपूर्ण जावका जाल्यार तुगेले आज्यान सांगिल्लें तुगेले चेडू बालान तूं कोणेय तुका यमन दिवन तुगेले वृद्धाप घेवयेत म्हणून तूं म्हाका दितले तूं मिगेले माल गडपूत न्हय 1000 वर्ष पर्यंत मात्र मागीर तुका तुगेले यमन येता हांव वृद्धाप्य घेता तुगे लागीं म्हूण म्हणटना तो सांगता आना तूं कसो म्हूण म्हाका इतली सान प्रयेर तुगेले वृद्धाप्य दिता वृद्धाप्यांत कितली सकट दुख्खस म्हूण तुका गोतना हांवें आतां पळय हांव जाय जाल्यार खाता जाय जाल्यार पिता येतेच खाता मंतारपण येयली म्हूण जाल्यार खावच्यान तूं पिवच्यान तूं पुराय मस्त कंट्रोल करका जाता. आनी कसं म्हूण म्हळ्यार पळय तूं आतां चमकतना बड्ड घेवन येता उसरू सोडता तशी पुरी केल्यार म्हाका बरलें जन चाळय नाचवें मिगेले फ्रायेचे मस्त जनसाची चेडू मिगेले उठो खेळटले तांणी म्हाका चाळय नाचवें आनी म्हाका नाका बा तें पिक्कल खाड पिक्कल केस सगळें आंग एक नमने लांबून चर्म लांबून वच्चे म्हाका हे दुरवस्थ नाक्काचे नाका मिगेला पशी चड मोग करतले चेडू तुका आनिकी 4 जन आसत न्हय कोण जावका जाल्यार तांणी कोरोचें म्हूण येयातीक जोर कोप येता कसाय म्हळ्यार मंतारपण अशी मंतारपण तशी म्हण वर्णन करता यो तितले तो आतां अणभविसी तर नावे मंतारपण येवन
म्हणून सुरेताक जोर कोप येता तू कसले मंतरपणा वर्णन करचे मिगेल अवरस पुत्र तो अवरस पुत्र म्हळ्यार मालगड पूत सिंहासनार बसच्या योग्य जावन आसूचो तो सांगता तसो हांव सांगिल्लें कार्य तूं करना न्हय तूं तूं म्हाका इशी यवन दिवचें निराकरण केल्ली मांत्र न्ही मुदितनाचे मंतरपणाचें वर्णन केलें पडलें हाजी निमती जावन तुका मान न्ही तुगेले चेडवांक राज्य मेळना नशी वच्चो म्हूण सांगून शाप दिता तुर्वसूक निमगिता पुरे सांगता तुगेलें यवन 1000 वर्ष पर्यंत म्हाका दितवे म्हूण सांगून म्हणटा दुर्वस सांगता कामोप भोग तुका मांत्र ना म्हाका जेवका म्हूण दिसना मे तुका हांव म्हगेलें यवन दिवन हांव वृद्धाप्य घेवन हांव कसो केन्चे प्रेयर सूख भोगचें मागीर हांव दिना म्हूण म्हणटा रस्तो तेन्ना तोबाय ताका शापिता येया ती तूं म्हगेलें पूत जावनूय हांव सांगिल्लें कसलें काम करनी न्हय तूं म्लेच्छ जाती म्हळ्यार तो सांगता दुराचारी मांसभक्षक असल सकळे जन तुच्छ जन म्हणटा पळय तांगेले म्लेंच जातीक तूं राय जा म्हूण दोग जनाकय शाप दिल की मागीर शर्मिश्टेल पूत द्रुह्यो कापयता द्रुह्यो तूं म्हगेले मांतरपण घेतवे 1000 वर्ष पर्यंत मागीर हांव तुगेले यवन तुका दिता म्हणटा द्रुह्यो सांगता आना म्हळ्यार म्हाका गोड्यार बसचें रथार बसचें अश्वार बसचें म्हळ्यार बारी प्रिती कळवे हांव आतां तुका म्हगेलें यवन दिली म्हूण जाल्यार हांव ताजे पुरे बसचें आसवें ना न्हय समा उलोवचें जायना जीब गोंदळटा असलें निष्प्रयोजक जावन शिलवस्त म्हाका कसलें काना येया ती आनीक कोप येता चेडूं म्हूण सांगून हांव मस्त हंबली केली 1 2 न्ही 5 चेडूं केल्ले केवल 1000 वर्ष पर्यंत तुगेलें यवन म्हाका दी म्हूण निमगेलें जायना रे चेडा तुका दिवच्याक तूं चेडूं जावन म्हगेल्या पोट्टान येयल्याक प्रयोजन जाल्यार कसं जाल्लें आनी हस्ती गोडो रथार बैसुका म्हूण सांगून बारी आश करता न्हू तूं तुका रथाचे संचार करूं जायना नाशिल्लें तसलें हस्ती घोड सम वच्चा जायना नाशिल्लें तसलें समच एक वाट म्हूण नाशिल्लें तसलें खंय पळयल्यार पर्वत मागीर फोंडार पुराय आसूच प्रदेशाक तूं राय जाता तूं नांवां मात्र रायो तुगेलें उत्तर थंय कोणेंय आयकनाची म्हणटा मागीर आन्यकू शर्मिश्टेल पूत अनु म्हळालो दोनीचो ताकाय आपोवन तेंची निमगिता तेन्ना अनु सांगता की आना होम हवन करूं जायना यज्ञ याग करूं जायना चेडवाल बरी आहार गिरडून पुरे खावका म्हाका नाका म्हाकाय मांतरपण नाका म्हूण म्हणटना तेदना ताकाय हांवें शाप दिता तुका तूं आतां मांतार जाव तुगेलें चेडूं आनी यवना येवं भितर मोरका पळय कसो शाप पळय आनी तुका यज्ञ याग आनी कोरका म्हण आश आशिल्लो न्हू तुका आतां मांतारपण येयलें न्हू कसो यज्ञ याग करता तूं म्हूण सांगून मागीर पुरो म्हळ्यार दाखलो तागेलें निमगिता तूं दाखलो जाल्यार तूं हांव सांगिल्लें आयकत म्हूण जाल्यार तूं सगळे जगत्यान तूं श्रेश्ठ म्हणून घेता म्हाका पळय तुगेलें थंय शुक्राचार्याल शापान कालवृद्धाप्य येयला म्हाका आनीक यवना मस्ती आसुका म्हूण म्हळ्यार आश आशिल्लें इतली काळ थंय म्हाका यवनाचे सुखा निमती कसलेय तृप्ती जायनी तुगेलें यवन म्हाका 1000 वर्ष पर्यंत दी म्हगेलें वृद्धाप्य तुका घेता मागीर तुगेलें यवन तुका दिता म्हगेलें वृद्धाप्य हांव घेता म्हणटना पुरो सांगता की प्रतिपत्स्यामि ते राजन् पापमानं जरया सह ग्रहाण यवनं मत्तः चरकामान्य तेप्सिताना तुगेलें आज्ञा शिरसा पालन करतना तुगेले दोश तुगेले वृद्धाप्य दोश हांव घेता म्हगेलें यवन तुका दिता 1000 वर्ष पर्यंत तूं सांगील बरी करता म्हणटना येया तीक भारी आनंद जाता की पुरो सांगता की पुरो तुजें आनी म्हगेले नंतर ह्या राज्याक अधिपती तुगेले राज्यान तूं प्रजावर्ग धार्मीक जावन सकल संपत समृद्धी नासताची तुगेले संततीकच आनी मुखार राज्य मेळका म्हूण सांगून आशिर्वाद करता की आनी शुक्राचार्यान म्हणलां खंयचे वेळाक म्हाका उडगास करून तूं वृद्धाप्य दिल्यार जाल्लें म्हूण शुक्राचार्य उडगास करता आनी तागेलें वृद्धाप्य पुरो दिता पुरो यवन ताका घेता जाल्लें मागीर यवन मेळ्ळी नंतर मागीर सांगता म्हूण ना येया तीक कसो सकडी अनुभव कोरका म्हूण म्हणलेलें एक आश आशिल्ली पुरे अनुभव करता जाल्यार धर्म विरुद्ध कार्य करयना तो रायान कोरका जाल्यार नित्य नैमित्तीक कर्मय
कशी सांगला यथा विधी म्हणटा पळय तशें कोरून सर्व देवतेंक पित्रांक हांकां तांकां पळय तृप्ती करता आशिल्लो. कोण दीन दलीत सची तांणी निमगिरेल आशिल्लो दिता आशिल्लो. ब्राह्मणांक की अतिथींक की तांकां जाय आशिल्लें अन्नपान दिता आशिल्लो. वैश्यांक तांगेलें ऐश्वर्या रक्षण करता आशिल्लो. शुद्राल वयरी ताका मस्त दय आशिल्लें. ओटू चातुर्वर्ण्याच्यांक तो चंद रितीरी तो पालन करता आशिल्लो. यमन मेळ्ळा मिगेल कामोपभोगा खातीर यमन म्हूण म्हणलोलो ययाती चंद रितीरी राज्यभार कोरून उपास प्रजावर्गाचे प्रितीक तो पात्र जावन आशिल्लो. पूण दुखून तागेले प्रजावर्गाच्याक तागेले वयर भारी मोग आशिल्लो. आत्त सांगता म्हणूय ना. अंचाण यवनयस सिंहा इतले पराक्रमस जाय आशिल्ले सकळी सुखोपभोगाचे वस्तू तागेले आस म्हणटना ताण एक भोगील सुखाक एक लिमीट ना म्हणीत परिमिती नातील तसले एक सुख ययातीन अनुभव केला जाल्यार ताका दिसतरस अशीच वर्सां वयरी वर्स वतना ताका संकट जातरस 1000 वर्ष म्हळेले कशी वग्गी वग्गी वर्ष धांवन वता म्हूण सांगून मागीर ययातीक विश्वाची म्हळेले अप्सरे वटू तो इंद्राल नंदनवनांत आसता. मागीर कुबेराल अलकापट्टणांत आसता. मेरू पर्वता वयरी विहार करतरस अशी जत जता सहस्र वर्ष जावन गेले म्हणटना आनी ते वृद्धाप्य भोगची तसल वेळ लाग येयलो पळय त्या वेळाक पाप त्या सहस्र वर्ष पर्यंत थंय यमन म्हळ्यार कसो म्हणू उडगासून आसुका तशी जाल्यार पुरू कापयता तो आनी सांगता चेरडा तुगेल निमती हांव सहस्र वर्ष पर्यंत सर्व सुख अनुभव केले जाल्यार हे सहस्र वर्षा पर्यंत सांसारीक सुख अनुभव करूनय हांव तृप्त जाल्लो म्हणलें कोनुका जाल्यार म्हाका एक बुद्धी येयली मात्र हे प्रपंचांत आशी आनी तृप्ती हे दोन्ही परस्पर विरोधी. एक आश पूर्ण करतना आनी आशी येत शिवाय तृप्ती पावची म्हूण ना. आश पूर्ण जाल्ले म्हूण सांगून कशी यज्ञांत हविसू घालता बगा जत्तकी तशीची ह्या प्रपंचांत एक आशीचे पूर्ण जाल्ले कुडले अनेक आशी जावका म्हूण दिसता. प्रपंचांतुले सर्व धन दुड्डू भांगर सकडी एकल्याक म्हूण सांगल्यार तृप्ती जायना गे हे पुरे तुका सगळे प्रपंचांतूल पुरे तुकाच म्हूण सांगल्यार कसले तृप्ती जायना. सगळे प्रपंचाची तुगेल म्हूण म्हणल्यार आनी आकाशार कसले आसवा म्हूण मनीस माते वयर कोण पळयता मनशाला बुद्धी ती त्यामुळे कोणाकय खंयची आशेन तृप्ती जेवची म्हूण ना. तशें जावन मुख्य जावन आश म्हणल्यार कसं असं ते त्याग करका जाल्यार आश सोडचे सुलभ म्हूण पळय या दुस्त्र्यजा दुर्मतिभिः यान चीर्यतः यो असौ प्राणांतिको रोगः ताम तृष्णां त्यजतः सुखम दुर्मतींक या परित्याग करू साध्य जायना. इत्याक म्हळ्यार शरीर झिरझिर जावन गेल्यार आश झिरझिर जायना. त्यांची आश म्हूण म्हळेले एक रोगशी त्या रोग आदुकून मुक्ती म्हळेले ना नथील रोग तो तशी परमात्मा कडेन मन कोरका म्हूण सांगून म्हाका दिसता तशें जावन आनी नक्की आशी हांव आनी रान्नार वचूका ते सादू प्राणी वटू जीवन कोरका एक कंट्रोल म्हणटा पळय आमगेलें नियंत्रण आमी करचें तसलें जीवन कोरका म्हूण आशी जातरस म्हाका कसलें जावं चेडा तूं भारी उदार मनारी म्हाका तुगेलें यमन दिलेलें आसा तुका देव बरें करो तूं चिराय आमगेले देशाक म्हणटा आनी उपास शुक्राचार्य उडगास करता न्ही तागेलें यमन काणू पुरूक दिता निजान पुरूल यमन पूर भारी चंद जलते दोळते मंतर आशिल्लो तो पाप आत येयात कसं करता पुरूल पट्टाभिषेक कोरका म्हूण सांगून पुरजन आज्ञा दिता. पुरजना कळ्ळी की पुरूक पट्टाभिषेक जाता म्हूण सांगून कडेरी रायाला वचून निमगितात तांणी थंय चतुर्वर्णाचे जन तागेले ब्राह्मण वैश्य क्षत्रिय शूद्र ताजे नंतर पुरोहित अमात्य पुरजन रायाला वचून निमगिताची येयात हें कसं न्ही आमकां आश्चर्य जाता तो धाकल्याक केन्नाय पट्ट बांदूत न्ही मालगड्याक हें कसं लेक म्हूण सांगून आमकां आश्चर्य जातरस तांतूय तुगेल बायल पट्ट महिश कोण म्हळ्यार देवयानी पट्टा राणी देवयानी जावन तिगेल पट्टा जाल्लेले चेल्ल्याक तूं राज्याभिषेक करची सोण पुरूक राज्याचे पट्ट करतरस ते धर्म विरुद्ध जाल्ली नमे संप्रदायाक विरुद्ध जाल्ले नमे खंयचे एक कारणान ज्येष्ठ पुत्र सिंहासनाक योग्य जाल्यार मात्र ज्येष्ठ पुत्राल नंतर वयचे पुत्र दिवका अनुक्रम जावन दिवका शिवाय
कडेच्या कधी विचार जायना पुराय जना तू उपेक्षा केल्या बरे जाल्या तुगेल मलगड 5 चेडूं उपेक्षा करून नाही 4 चेडूं उपेक्षा करून 5च्या तू दिता सम्मय ते नाही नमय म्हूण म्हणटना तो सांगता काही तुम्ही सांगचे पुरे सम्मची जला रे संप्रदाय विरुद्ध बाई जला रे हांव मलगड पुत्तांक पुरे सोण दाखल्याक त्या पट्ट बांदिता ते मागीर सांगता पळय मलगड्यान पूरू नेकलान सोडल्यार ते दाखले पुता नेकलान सोडल्यार मागीर पुरी जनान आमकां कसं निमगेला त्या विशयी उल्लंघन केलेले बापसुले वाक्य परिपालन करना पूत तो पूत म्हणून घेतवे तो पूतू नाही म्हणून धर्मज्ञ सांगनाच म्हणता पळय माता पित्रोर वचन क्रद्धितः पत्यश्च यः सुतः स पुत्रः पुत्रवद्यश्च वर्तते पित्रमात्रशु माता पित्रांगेल वचन परिपालन कोण करता माता पित्रांक कोण सुकारा सुका म्हण लेखता आनी कोण तांगे अन्न माल इच्छेवरी चलता तोची सुपुत्र म्हणून घेता यदू तुर्वसु द्रुह्यू अनु आनी पुरे जनान मिगेल्ले उतर उल्लंघन केलेलं ना पुरून मात्र हांव सांगिल तशी चल्लल तो तशें मिगेल राज्याक अधिपती जेवची योग्यता पुरूक मात्रस्य विंगड कोणाकय ना शुक्राचार्यान ह्या विशयाक संमती दिला मिगेल उत्तर कोण चलायसित की तन्नी मिगेल नंतर राय म्हणून शुक्राचार्याने वई म्हणला तशें हे कारणान पुरे पुरुक राज्याभिषेक करका म्हणून आम लेखला तुम्ही मिगेल उतराक अनुमोदन करका म्हूण म्हणटा तेदन बई म्हूण दिसता तांकां पुराय जनाक आनी कसं म्हळ्यार शुक्राचार्यान संमती दिला आनी आमकां तांगेल्या पयशी चेडूं गोत्तसवे म्हूण सांगून तांकां दिसता आनी राया सांगता काय बई राया तूं सांगील सम्मची जायत तुका कशी खुशी तशी करीतो म्हूण मागीर पुरूक पट्टाभिषेक जाता येया ते वानप्रस्थ आश्रमा चमकलो तागेल वटून ಸ್ವಲ್ಪ ब्राह्मण तपस्वी पुरे अरण्या चमकलीची हांगा राज्याधिकार मेळनातिले रायाल बरलेले 4 चेडूं यदुल निमती यादव जलींची तुर्वसुक म्लेंच जावका म्हळेल तागेल निमती यव्वन जलींची द्रुह्युक भोज म्हळेल जलींची अनु म्हळेल निमती म्लेंच जमुना जनन आयलीची पुरूल निमती पौरव जन आयलींची तांणी धर्मिष्ठ म्हणून सगळे लोक प्रसिद्ध जाले त्यांचे पौरव वंशांत तूं 1 वर्ष पर्यंत राज्यभार करचे खातीर जन्मेच्या या त्यांचे पौरव वर्षांत तूं जन्म घेवन आयला म्हूण म्हणटना आतां पुरूक राज्य सिंहासनार बसयले नंतर मागीर कसं जाल्ले ययातील विशयो ते म्हाका सांगता म्हणून जनमेजय वैशंपायना निमगिता वैशंपायन ऋषी ययातिले कडेचे वर्षांत कसं जाता म्हूण म्हणलेले सांगताची ते आमी पायचे दिसाक पळय आजी सांगेल सर्वय परमात्माले गुरुंगेल चरणारविंदा समर्पण करता कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृतेः स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायते समर्पयामि श्रीहरिकृष्णार्पणमस्तु नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता।